विठोबार हरे जय विठोबार फुमाई विठोबार विठोबार फुमाई विठोबार घुमाई हरिभक्तपरायण वैष्णव महाराज आणि सुंदर
सगम बगमा Ah
तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुखावडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विठ्ठला विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शनी हरी ताप सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा विठ्ठला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून ज्या दरबारामध्ये आज आपण या ठिकाणी स्थानापन्न झालेलो आहोत भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला त्रिवार कोटी कोटी वंदन करून उपस्थित श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग अनंत कृपावंत श्रीमंत संत वैराग्य मूर्तिमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या स्वयंरूपाचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे अभंग गोड आहे आणि आजच्या अभंगाचं विशेषत्व म्हणजे आजचा अभंग सर्वांचा पाठ आहे आणि सर्वांच्या परिचयाचा असणारा सुंदर असा चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला आहे या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा की निमित्तानं आज आपण या ठिकाणी आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे पण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं बोलत चला काय लागतंय कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतंय कोणी म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे म्हणे विनाकारण आहे होतंय का बोला ना पटपट होतंय विनाकारण कीर्तन होत पण खरं सांगू विनाकारणच कीर्तन होत आहे तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळत किम निमित्तानं आपण एकत्र आलो सनज्ञात सर्वांना कल्पना आहे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेमी मंडळी ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ या सर्वांच्या अथक अशा परिश्रमानं चालत असलेला आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह
अखंड जया तुझी प्रीती. त्या ज्ञानानं अखंड ही परंपरा आपली चालू आहे आणि तागायत असेपर्यंत, चंद्र सूर्य असेपर्यंत ही परंपरा चालत असणारी या परंपरेतील या वर्षातील द्वितीय क्रमांक नंबरची सेवा ही माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली आणि पुनश्च एकदा चापडगावकरांचं दर्शन या ठिकाणी मला लाभलं आणि सेवा करण्याचं परमभाग्य मात्र प्राप्त झालं. बऱ्याच दिवसांनी मला कॉल आला, नंबर सेव्ह होता, आठवण आली, हे महत्वाचं आहे. 2 वर्षानंतर का होईना. आणि मला असं वाटतं प्रकाश महाराज, मी त्यावेळेस बोलून गेलो होतो मी पुन्हा येणार म्हणून, की काय तुम्ही 2 वर्षांनी का होईना मला पुन्हा बोलवलं. या अनुषंगानं आपल्या श्री क्षेत्र चापडगावमध्ये चालू असणारा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. आज या सुंदर अशा उत्सवामध्ये मला असं वाटली चापडगावकर ही फक्त भोजनाची मेजवानी देण्यामध्येच त्या ठिकाणी सामर्थ्यवान आणि कृपावान आहेत की काय. पण कीर्तनाला उभं राहिल्यानंतर लक्षात आलं की चापडगावकर फक्त भोजवानाचीच मेजवानी नाही तर कीर्तनाची आणि संगीताची सुद्धा सुगम अशी मेजवानी तुम्ही या ठिकाणी घडवून आणली. म्हणून एकदा तुमच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. कारण या महापर्वावर चांगली चांगली मंडळी भेटत नाही, पण अतिशय उत्कृष्ट वारी थोडासा चिंतन या भंग सेवेकरता घेतलेला आहे. सर्व्हिस मंडळी मळ्यातून तळ्यागाड्यातून या ठिकाणी येत असतात. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार, सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. आजच्या या निरूपणा करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य हे आहे महाराज की असा एकही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीचा हा अभंग पाठ नाही. खाली बसणाऱ्यांपैकी पाठ आहे की नाही बोलत चला, पाठ आहे की नाही. खाली बसलेले, पुढं बसलेले यांचा देखील पाठ आहे, मागं बसलेले यांचा देखील पाठ आहे, जे घरी बसून ऐकतायत यांचा देखील पाठ आहे, थोड्या वेळाने जे कीर्तना करता येणार आहेत यांचा देखील पाठ आहे. भजनी मंडळाचा पाठच आहे. म्हणजे आजच्या अभंग करता आम्हाला पेपर पेन घेण्याची गरज नाही, अभंग पाठातला आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अभंग माझ्याही पाठातला आहे. पण ऐका, अभंग जरी पाठातला असला आणि अभंग पाठातलाय म्हणून कुठेतरी या अभंगाकडे आपली पाठ आहे आणि त्यावर काही थोडंफार चिंतन व्हावं या अनुषंगानं अभंग तुमच्या समोर गाऊन दाखवलेला आहे. यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड देशी होणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाच्या कल्याणाकरता एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 कोटी अभंगांची निर्मिती केली. या 4 कोटी अभंगांपैकी 3,99,95,908 अभंगाची उपलब्धी वारकरी संप्रदायाकडे नाही. जी उपलब्धी आहे तो 4,092 अभंगाचा गाथा आणि त्या गाथ्यातील काही गाथ्यातील प्रथम क्रमांक नंबरचा आणि देवडीकरांचा गाथा जो बहुसंख्य वारकरी संप्रदायातल्या लोकांना मान्य आहे त्या देवडीकरांच्या गाथ्यातील 14व्या क्रमांक नंबरचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे भगवंताच्या स्वयंरूपाचं दिग्दर्शन आपल्याला करताना दिसतात की बाबा जो देव मी पाहिला तो देव दिसतो तरी कसा याचं सुंदरसं वर्णन आजच्या या अभंगात आलेलं आहे. मग म्हणून आजचा अभंग हा अतिपरिचयाचा आहे आणि शास्त्रकार असं म्हणतात अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचय झाला की अवज्ञा झाल्याशिवाय राहत नाही. पहिल्या वर्षी बुवा गावात आला की आपण त्यांना बाबा म्हणतो, दुसऱ्या वर्षी महाराजावर येतो आणि तिसऱ्या वर्षी बुवावर येतो आणि 4थ्या वर्षी एकेरीवर येतो. का? अतिपरिचयात याला अवज्ञा म्हणतात. मलयगिरीतल्या बेल्लीन समाजातल्या स्त्रिया रोज इंधना करता म्हणजे स्वयंपाका करता 52 तोडीचं चंदनाचं लाकूड वापरतात. का हो? कारण काय? कारण तिथे दुसरे लाकडच नाही. म्हणजे त्यांचा एवढा परिचय झाला की जे चंदनाचं लाकूड तोड्याच्या भावानं विकलं जातंय, सोन्यापेक्षा जास्त महाग आहे, पण ती लाकडं ते इंधना करता वापरतात. कारण अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचयात माणसाची अवज्ञा होत असते. पण जरी अतिपरिचयाचा अभंग असला पण त्या अभंगातून काहीतरी बोध आपल्यापर्यंत यावा. श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेली 2 वचनं तुमच्या पदरात घालण्याचा प्रयत्न करेल. ऐका, अभंग गोड आहे, जगद्गुरु तुकोबरांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून विशेषत्व भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात. पण बारकाईनं जर अभंगाचं परीक्षण आणि निरीक्षण केलं तर पूर्ण अभंग तुम्ही चाचपडून बघा. पूर्ण अभंगामध्ये तुम्हाला भगवानाशी पांडुरंगाचं कुठंही नाम निर्देश दिसून येत नाही. दिसतंय का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवणी आहे का पहिल्या चरणात? बरं, दुसऱ्या चरणात आहे का? तिसऱ्या चरणात आहे का? 4थ्या चरणात आहे का? बरं, जाऊ द्या, मी बोललो ते जाऊ द्या, माझं बोलणं खोटं असेल. आता मी तुम्हाला विचारतो चापडगावकर, तुम्ही सांगा, हे जे तुकोबारांनी केलेलं वर्णन आहे हे वर्णन कोणाचं आहे? बोला पटकन, कोणाचं आहे? पांडुरंगाचं. म्हणजे 24 तास संसार करून परमार्थ करणारी आपण सर्व भाविक मंडळी, भोडे भाविक हे जुनाट चांगले या ज्ञानाने भोडे भाविक मंडळी 24 तास संसार करावा आणि परमार्थ करावी अशी साधी सुधी असणारी आपण मंडळी आपल्याला कळतंय की आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबरांनी पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. मग तुकोबरांना कळत नसेल का? मग का म्हणून तुकोबराय आजच्या अभंगामध्ये भगवंताचं नाम निर्देश करत नाही? कारण असं आहे, नीतिशास्त्र असं म्हणतं आपल्यापेक्षा विद्वान आणि आपल्यापेक्षा अधिकारानं मोठी असणाऱ्या लोकांची नावं आपल्या मुखातून कधी घेऊ नये. म्हणून तुकोबराय आजच्या अभंगातून भगवंताचं नाम निर्देश करत नाही. असंच तुकोबरांनी यथार्थ वर्णन माऊली ज्ञानोबरांचं केलेलं आहे, पण नाम निर्देश मात्र कुठेच नाही. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी ताटात सोन्याचा पिंपळ,
वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बड रेडा बोले. यथार्थ वर्णन माऊली ज्ञानोबरांचं आहे, पण नाम निर्देश मात्र कुठे दिसून येत नाही, कारण हे नीतिशास्त्र आहे. काय झालं, भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी सीतामाई वनवासाला निघाले. ऐकताय ना चापडगावकर, ऐकताय ना, इकडे लक्ष द्या. भगवान रामचंद्र प्रभू सीतामाई आणि लक्ष्मणजी वनवासाला निघाले. अरण्यामध्ये काही महिलांनी त्या ठिकाणी सीतामाईला गाठलं आणि सीतामाईला विचारलं, म्हणले का ग बाई, हा जो झाडाखाली गोऱ्या रंगाचा उभा आहे तो कोण आहे? सीतामाईनं पटकन उत्तर दिलं, ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे दीर लक्ष्मणजी आहे. बर, सीतामाईला पुन्हा त्या महिलांनी प्रश्न विचारला, त्याच्या बाजूला निळ्या वर्णाचा जो आहे तो कोण आहे? सीतामाईनं उत्तर दिलं नाही. सीतामाई लाजली, डोक्यावर पदर घेतला आणि खाली निघून गेली. जी आरती लाजली, डोक्यावर पदर घेतला आणि निघून गेली. महिलांनी गृहीत धरलं की दुसरे तिसरे कोणी नसून हिचे कोण आहेत? बोला पटकन, कोण आहे? पतिदेव. याला मर्यादा म्हणतात. याला काय म्हणतात? आता हीच मर्यादा पतीपर्यंत होती. आताची जर सीता राहिली असती आणि आताचा जर राम राहिला असता आणि आताच्या चापळ गावातल्या काही आमच्या काय खाल्लं ते आज आपण शेंगोडे बनवणाऱ्या आमच्या काही ताईंनी जर त्या सीतामाईला प्रश्न विचारला असता, सांग बाई हा कोण आहे, तिनं पटकन उत्तर दिलं असं, तो माझा नवरा आहे. ही पद्धत आहे, पद्धत बदलत चालेल. पण ऐका, जे आपल्यापेक्षा अधिकारानं मोठे आहेत त्यांची नामनिर्देश आपल्या मुखातून कधी करू नये, म्हणून ही पूर्वीची परंपरा आहे. अजूनही आमची बरीचशी जुनी मंडळी महिला माताला आवाज द्यायचा म्हटलं की मोठ्या मुलाचं नाव घेऊन आवाज दिला जातो. बरोबर आहे ना? आणि महिला मातेला सुद्धा बोलायचं असलं की मोठ्या मुलाचं नाव घेऊन म्हटलं जातं. आता शहरातली परिस्थिती वाईट आहे. इकडनं यानं म्हणलं सुमन की लगेच ती तिकडनं म्हणती छगन. काय बोलावं, हे न बोलण्यासारखं आहे, पण मर्यादा आहे. तुकोबाराय म्हणतात नीतिशास्त्र आमच्या पुढे आहे, आणि नीतिशास्त्र असल्यामुळे ज्या भगवंताचं नाम निर्देश आम्ही करत नाही, कारण नीतिशास्त्र असं म्हणतं आपल्यापेक्षा अधिकारानं मोठी असलेल्या माणसांची नावं आपल्या मुखातून घेऊ नये. पण वर्णन 1001% भगवान पांडुरंग परमात्माचा आहे. मायका, या अभंगातून ज्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेले शास्त्रकार 3 पद्धतीचं रूप सांगतात. एक स्वयंरूप दर्शन, दुसरं तदेकात्मरूप दर्शन आणि तिसरं आवेश रूप दर्शन. 3 गोष्टी, स्वयंरूप, तदेकात्मरूप आणि आवेश रूप. सर्वात पहिले तुम्ही फ्रेश बसा बरं, चेहरे प्रसन्न ठेवा, कारण तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन पडलं. कीर्तन पडत नाही हा शब्द कोणी आणलाय? महाराज मी त्याला शोधतोय. कीर्तनकार पडत नाही. कीर्तन कसं बरं? थोडंसं चेहरे फ्रेश ठेवा, थोडंसं व्यवस्थित बसा, म्हणजे मलाही करमर आणि तुम्हालाही गमर. 3 गोष्टी सांगितल्या, 3 स्वरूप शास्त्रकारांनी सांगितलं. पहिलं स्वरूप स्वयंरूप दर्शन, दुसरं तदेकात्मरूप आणि तिसरं आवेश रूप आहे. स्वयंरूप म्हणजे काय, तदेकात्मरूप म्हणजे काय आणि आवेश रूप म्हणजे काय? लक्षपूर्वक आहे का? स्वयंरूप म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, अनपेक्ष शुचिरदक्ष या न्यायानं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता शुचिरभूत पद्धतीनं या भूलोकामध्ये प्रगट होणं याला स्वयंरूप दर्शन म्हणतात. म्हणजे ज्याला जन्म नाही. मग प्रगट कोण प्रगट झालं? पहिलं स्वयंरूप दर्शन म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू. प्रगट भयो भगवान अयोध्या में, प्रगट भयो भगवान. पुरावा आयोनी संभव, प्रगटला राघव. पहिलं स्वयंस्वरूप जर कोणाचं असेल तर भगवान रामचंद्र प्रभू. चला, दुसरं स्वयंरूप भगवान कृष्ण परमात्मा, कृष्णचंद्र प्रभू. पुरावा 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 काय? आयोनी संभव, नोहे काय क्षमी, नामयाचा स्वामी प्रगटला. प्रगटला, प्रगट म्हणजे स्वयंरूप. पण ऐका, तुकोबराय म्हणतात फक्त हे 2च भगवंताचे अवतार स्वयंरूप नाही, तर या कलियुगातला आणि 28 युगांपासून विटेवर उभा असणारा माझा पांडुरंग परमात्मा सुद्धा स्वयंरूप आहे. तुकोबराय, तुमचा देव स्वयंरूप आहे याचा पुरावा काय? तुकोबराय म्हणतात मी नाही देत, तर जगद्गुरु आचार्य शंकराचार्य देतात. विभम वेणुनादम चरंतम दुरंतम, स्वयं लीलया गोपवेशम ददानम, गवारुंदकानंदनम चारुहासम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. बाबा, स्वयंरूप तिसरं जर कुठलं असेल तर भगवान पांडुरंग परमात्मा. ही 3 स्वयंरूप आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. रामचंद्र प्रभू, कृष्णचंद्र प्रभू, भगवान पांडुरंग परमात्मा 3 स्वयंरूप कळालं आम्हाला. मग तदेकात्मरूप म्हणजे काय? दिसायला थोडे भिन्न आहेत, आपल्या भाषेत दिसायला थोडे विचित्र आहेत, मात्र चरित्र आगाध आहे. कोण हो?
भगवंताचे 24 अवतार आहेत. किती? आपण कीर्तनातून कथेतून ऐकतो भगवंताचे 24 अवतार. तुम्ही मोजू नका कारण आपल्याकडे वेळ नाही, पण मी सांगून जातो. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार, वेणुपुत्र, हैग्रीव, ऋषभ, नर, नारायण. किती झाले? म्हणा 24. म्हणा. नाही हंस 24 अवतार झाले. या 24 अवतारापैकी बरीचशी अशी अवतार आहेत जे दिसायला थोडे भिन्न आहेत. जसं कच्छ अवतार असेल, नरसिंह अवतार असेल, दिसायला विचित्र आहेत पण चरित्र मात्र आगाध आहे. चरित्र कसं आहे? आगाध आहे. आणि तो नरसिंह अवतार म्हणून बघा, तुमच्या घरामध्ये अनेक देवतांची फोटो सापडतील पण कुठल्याही घरामध्ये नरसिंह भगवंताचा फोटो सापडणार. एकाला मी विचारलं भल्या माणसाला, का म्हणून भगवान नरसिंह परमात्म्याचा फोटो आपल्या घरात नाही? त्यानं पटकन उत्तर दिलं, म्हणले महाराज तो फोटो घरात लावला की लेकरं घाबरतात. का? दिसायला थोडं विचित्र आहे म्हणून. याला तदेकात्म स्वरूप म्हणतात. दिसायला भिन्न आहे पण चरित्र मात्र त्यांचं, स्वरूप मात्र त्यांचं आगाध आहे. चला पुढे. आवेश रूप म्हणजे काय? भक्ती, ज्ञान, वैराग्याचं पांघरून घेऊन जो देव संत रूपानं या भूलोकामध्ये अवताराला येतो ते म्हणजे आवेश रूप. विठ्ठल महर्षी नारद असतील, महर्षी वेदव्यास असतील, भक्त प्रल्हाद असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, हे आवेश रूपाचं दर्शन आहे. मग यापैकी आज आम्हाला चिंतन करायचंय ते स्वयंरूपाचं. कुठल्या? स्वयंरूपाचं. 3 स्वयंरूप. पहिले भगवान कृष्ण परमात्मा, रामचंद्र प्रभू, आणि तिसरं म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. काय झालं? काही मंडळी आपल्या गावातली फिरता संत एकनाथ महाराज नाथबाबांच्या पैठणला गेले. कुठे गेली? बोला ना पटकन. कुठे? पैठण. आणि पैठणला गेल्यानंतर नाथबाबाला विचारू लागले, नाथबाबा, आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या पवित्र सनातन धर्म हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देव सांगितलेले आहेत. नाथबाबा, प्रश्न आमचा असा आहे, तुम्हाला या 33 कोटी देवांपैकी किती देव आवडतात? पटकन सांगा. नाथबाबा म्हणले, खरं सांगू का? 33 कोटी देव आहेत. याचा पुरावा काकड्यात आहे. पण काकडा ज्याच्याकडे असेल पुरावा तो म्हणेल काकडा, नाही का? अनंत रूपे अनंत वेसे देखील आम्यातासी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवताराच्या राशी अनंत अवतार आहेत. मग याच्यापैकी नाथबाबा म्हणतात, खरं सांगू का? याच्यापैकी मला फक्त 3 अवतार आवडतात. किती? बोला पटकन. किती? बोला ना. किती? 3 अवतार आवडतात. मग नाथबाबाला विचारलं, बाबा सांगा ना, हे 3 अवतार कुठले आहेत? नाथबाबानं एका अभंगाची रचना केली. नाथबाबा म्हणतात, ऐका, पहिला अवतार मला आवडतो. कुठला? आता बघा, जेवढी गायक मंडळी, महाराज मंडळी, ऐका, आमचे चापडगावकर एवढे हुशार आहे. तुमचं हे पहिलंच वर्ष आहे ना, म्हणजे पहिल्याच मूळ आलाय ना तुम्ही? बरोबर. ऐका, आमची मंडळी एवढी हुशार आहे. संजू बाबा आता अभंग म्हणल्या ते खालून सांगतील कुठला अवतार आहे म्हणून. बघायचं तुम्हाला. बघा आता तुम्ही माझी कमी होऊ देऊ नका, म्हणजे बरं होईल. कळतंय तुम्हाला? ऐका, अभंगाची रचना केली आणि पहिलं चरण लिहिलं, सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊनी, कौशल्या जननी गीती गाय. कुठला अवतार? बोललो होतो ना किती हुशार आहे. वा. कुठला अवतार? राम अवतार. पहिला अवतार मला रामाचा आवडतो. बरं देवा, दुसरा अवतार कुठला आवडतो? सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, गोपाळा गौडणी खेळताती. कुठला अवतार? कृष्ण अवतार. आमचे नाना तर पूर्ण होऊ दिलं नाही, तेवढंच म्हणे कृष्ण अवतार. किती हुशार मंडळी आहे. एवढी हुशार कुठंच सापडणार नाही तुम्हाला. काळजी करू नका, शेवटची पण व्यवस्था करतो तुमची, आहे ना? ऐका, एवढी हुशार मंडळी कुठंच नाही. तिसरा अवतार म्हणे, ऐका, तिसरा अवतार, सुंदर ते ध्यान बेवरे जादडी, कळतंय ना? पंडलिका पाठी. कुठला अवतार? वा, एवढी चांगली मंडळी मागच्या 8 दिवसात भेटलीच नाही नाना. माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला सर्वांना चहा पाज असं वाटतं बा मला. फक्त चहा प्यायला तुम्हाला माझ्या घरी यावं लागलं. 1 किलो साखर पंत आपल्या दुकानावर, 1 किलो चहा पत्ती तुम्ही आणा. दूध नाही, पाण्याचा कोरा, गॅस आणि पाणी आपलं. विठ्ठल. 3 अवतार. बाबा, हे 3 अवतार तुम्हाला किती आवडतात? नाथबाबा म्हणतात, ऐका किती आवडतात. एका जत सुंदर ते ध्यान एका जनार्दनी. टाळ क्या बात. गए हुए आते नहीं है, उनकी याद सताती. अनेक
अशी चाल आमच्या करता देऊन गेला. हा टाळी वाजवा, टाळी वाजवा. हा सुंदर ते ध्यान एका जनार्दनी, जनिवानी मनी भरलास, जनिवानी मनी भरलास, जनिवानी मनी भरलास. सुंदर ते ध्याननंदाच्या अंगणी, हो सुंदर ते ध्याननंदाच्या अंगणी. सुंदर ते ध्याननंदाच्या अंगणी, गोपाळ गौडनी खेळतात, पाडगौडनी खेळतात, गोपाळ गौडनी खेळतात. सुंदर ते विठ्ठला गौडनी आम्हाला आवडतात. हे 3 अवतार नाथबाबांना आवडतात आणि त्या 3 अवतारातला एक अवतार म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. आणि या भगवान पांडुरंग परमात्म्याला जगद्गुरु तुकोबरायांनी ओळखलं, जगद्गुरु तुकोबरायांना दर्शन झालं, मग जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. पण शंका अशी आहे, जो देव जपी तपी संयमी जोगी यांच्या स्वप्नात देखील येत नाही, तो देव जगद्गुरु तुकोबरायांना दिसला तरी कसा? ऐका, शास्त्रकारांनी 4 वर्ग सांगितले. पहिला वर्ग सर्वसाधारण आहे, दुसरा वर्ग त्या ठिकाणी साधक आहे, तिसरा वर्ग सिद्ध आहे आणि चौथा वर्ग म्हणजे संत आहे. सर्वसाधारण माणसाला देवाचं दर्शन होतंय कुठे? चित्रात, फोटोत, मंदिरात आणि दगडात. कुठे कुठे? बोला पटकन. कुठे? चित्रात, फोटोत, दगडात आणि मंदिरात. आम्हाला जर कोणी विचारलं गावात आल्यानंतर, का हो भगवान पांडुरंग परमात्मा कुठे आहे? आपण पटकन हात करतो, मंदिरात आहे. मंदिरातला देव आम्हाला दिसतोय, शोकांतिकाय माणसातला देव अजून आम्हाला दिसत नाही. ऐका, म्हणून आम्ही सर्वसाधारण आहेत, कारण आम्हाला मंदिरातला देव दिसतो, पण माणसातला देव मस्त दिसत. सांगू तुम्हाला, एक वेळ मंदिरातला देव नाही दिसला तरी चालेल, माणसातला देव ज्या दिवशी दिसला त्या दिवशी तुमची वारी सफल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही सर्वसाधारण, कारण आम्हाला देवाचं दर्शन दगडात, फोटोत, चित्रात आणि मंदिरात होतं. चला पुढे. दुसरा वर्ग साधक आहे. साधकाला देवाचं दर्शन स्वप्नात होतंय. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, पांडुरंग पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. स्वप्नात देवाचं दर्शन होतंय. चला पुढे. तिसरा वर्ग आहे सिद्ध. सिद्धाला देवाचं दर्शन हृदयात होतंय. पहिले सिद्ध जगातले म्हणजे माऊली ज्ञानोबराय. जैसा हृदयामध्ये मी रामू, हृदयात देवाचं दर्शन झालं. कुठे? आणि दुसरे सिद्ध म्हणजे कोण? संत श्रेष्ठ जनाबाई. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर. कुठे? हृदयात. जसं भगवंताला माऊली ज्ञानोबरांनी हृदयात साठवलं, जनाबाईंनी हृदयात साठवलं, तसं आता ज्यांचा मागे संजीवन समाधी सोहळा होऊन गेला, सावताबाबांनी देखील भगवान परमात्माला धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता,
भाषेत मुठभर साखर घ्यावी आणि प्रकाश महाराजांच्या मुखात घालावी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आज आमच्यामध्ये एक महात्मे आहेत जे भगवान श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या आरण या गावावरनं आपल्या गावात उपस्थित झालेले आहेत. आमचे पूजनीय महाराज या ठिकाणी आरण गावावरनं आलेले आहेत. महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी आपण वाजवली पाहिजे. त्यांच्या स्वरूपानं प्रत्यक्षात भगवान सावता बाबाच आपल्या गावाला या ठिकाणी आलेली ही भावना मनात धरून त्यांची सेवा पुढचे 7 दिवस करा. आभाळा एवढी माणसं आपल्याला भेटलीत ना, ही आपण जपली पाहिजेत. ऐका, तिसरं देवाला हृदयात साठवलं ते सावता महाराजांनी साठवलं. साठविला हरी जिहे हृदय मंदिरी. म्हणून दिव्य लोकांना, सिद्धांना दर्शन हे कुठे होत असेल तर ते त्या ठिकाणी हृदयात होतं. चला, सर्वसाधारण व्यक्तीला दगडात होतंय, साधकाला स्वप्नात होतंय, सिद्धाला हृदयात होतंय, आणि संतांचा जर विचार केला तर संतांना प्रत्यक्षात दर्शन होतंय. संतांना जपी तपी संयमी जोगी योग्यांना दुर्लभ असणारा देव संतांनी पाहिला आणि मग माऊली ज्ञानोबा म्हणतात योगी दुर्लभ तो म्या देखिला सावतनी. वा, ताट योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी. दुर्लभ
दुर्लभ तो म्या देखिला साजनी. त्या देवाला मी पाहिलं जो योग्यांना दुर्लभ आहे. मग जसं माऊली ज्ञानोबरांना प्रत्यक्षात दर्शन झालं तसं तुकोबरांना देखील प्रत्यक्षात दर्शन झालं. आणि जसं प्रत्यक्षात तुकोबरांना दर्शन झालं काही साधक मंडळी तुकोबरायांसोबत गेली आणि तुकोबरांना विचारलं, तुकोबराय ज्या देवाला तुम्ही पाहिलं सांगा ना तो देव कसा दिसतो. अभंगाचं पहिलं सुंदर ध्यान उभे विटेवारी, 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या स्वरबंद झालं का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्या देवाला आम्ही पाहिला ऐका तो देव कसा दिसतो. सर्वात पहिले माझा देव सुंदर दिसतो. माझा देव कसा आहे? बोला ना पटकन कसा आहे? नाहीतर या जगाच्या पाठीवर फक्त देवच सुंदर आहे. देवाच्या पलीकडे दुसरं कोणी सुंदर? माझा देव सुंदर आहे. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. पांडुरंग कांती, हा एवढा सुंदर आहे. किती सुंदर आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा. वा वा वा. राजस सकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा
शिकळा लोपनिया कैसुनी वा राजस कुमार, किती गोड आहे माझा देव, किती सुंदर दिसतो. जेवढी चाल सुंदर आहे, गाणारा सुंदर आहे, त्यापेक्षा अनंत पटीनं माझा देव सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, एवढा सुंदर आहे. अजून किती सुंदर आहे म्हणजे ऐका. रूप सावडे सकुमार. माऊली, ओ माऊली, इकडं तुम्हारा ध्यान किधर, हीरो इधर देखो ना, थोडस स्वर वाढवा. हा. रूप सावडे सकुमार, कान कुंडल मकरा, मकरा सकुमार. रूप सावडे सुकुमार. एक जण उभा राहिला. बाबा बाबा, तुम्ही जे बोलतायत ते आम्हाला कळत नाही, आमच्या वारकऱ्याच्या भाषेत सांगा ना देव कसा आहे. मग तू करा म्हणतात, ऐका आता देव कसा आहे. मनाचे कान करा, ऐका. बरोबर कसा दिसतो, कसा दिसतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कसा आहे देव. करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. कसा ऐका ना. हो करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. ध्यान धारणा करतात, जप तप करतात ना, त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं तेज काही वेगळंच आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं आकर्षण काही वेगळं आहे. या भागातून तुकोबार आहे ना, तोच उपदेश आम्हाला द्यायचा आहे की बाबा जसं देव ध्यान करतो तसं आपण केलं तर आपण सुद्धा देवासारखे सुंदर दिसू. पण प्रश्न असा आहे का हो, सर्व जग ज्या देवाचं ध्यान करताय तो देव नेमकं कोणाचं ध्यान करत असेल. काय काय सर्व जग ज्या देवाचं ध्यान करतोय तो देव कोणाचं ध्यान करत असेल. संत म्हणतात तो देव कोणाचं नाही, याचं त्याचं नाही, तो देव फक्त दोन लोकांचं ध्यान करतो. कोणाचं. संतांचं आणि भक्तांचं. देव संतांचं आणि भक्तांचं सोडल्याशिवाय कोणाचं ध्यान करत नाही. म्हणे पुरावा, म्हणे ऐका. आताच वारी झाली नाही का, महिना होईल, आता 1.5 महिना होईल. वारीमध्ये लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. बरोबर आहे ना, बोलत चला, बरोबर आहे ना. निघालाय पंढरीच्या दिशेनं, आतुरता आहे भगवान पांडुरंगाच्या दर्शनाची. पंढरीच्या वाटेवर चालतायत, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, पण मुखात नामस्मरण कोणाचं आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भगवान पांडुरंगाचं नाही, कोणाचं. ज्ञानदेव. आणि निघाला देवाच्या दर्शनाला, देवाच्या वाटेवर, आणि नामस्मरण मात्र कोणाचं आहे. संतांचं आहे. ऐका, जर देवाच्या दर्शनाला जाताना आम्ही संतांचं नामस्मरण करतो, याचा अर्थ असा आहे की देवाला सुद्धा संतांचंच नामस्मरण आवडतं. देव याचं त्याचं ध्यान करत नाही, तर देव कोणाचं ध्यान करतो, तर संतांचं ध्यान करतोय. आणि ध्यान करणारा देव कसा दिसतोय, तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. चला, ध्यान करतोय, सुंदर आहे, आणि असा आमचा देव विटेवर उभा आहे. ऐका, 33 कोटी देवांमध्ये काही झोपलेले देव आहेत, काही बसलेले देव आहेत, पण आमचा देव मात्र त्या ठिकाणी उभा आहे. एकानं विचारलं का हो, तुमच्या वारकरी संप्रदायातलं आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा हा उभा काय.
का उभा आहे? का उभा याची अनेक कारण आहेत, पण 2-3 कारण देतो आणि पुढे चालतो. पहिलं कारण माझा देव का उभा आहे. पहिलं कारण माझा देव याच्या करता उभा आहे. जसं निवडणूक जवळ आली की उमेदवार उभा राहतो. कशा करता? बोला पटकन. कशा करता? कोण म्हटलं मागून घोटाळे करण्याकरता? असं काही नाही. निवडणूक जवळ आली की उमेदवार उभा राहतो निवडून येण्याकरता, समाजाची सेवा करण्याकरता. ऐका, एक निवडणूक जवळ आली की जसा उमेदवार उभा राहतो तसं संध्याकाळ झाली की मालकाची वाट बघत पत्नी गॅलरीत उभी राहते की मालक आला की हातपाय धुईल आणि दोघं मिळून जेवायला बसू ताटात. एका ताटात किती ताटात? एका ताटात जेवणाचे 2 पाहिजे. तुम्ही जेवत नाही, तुमची पिढी गेली, पण आमच्या पिढीत आहे बरं का नाना. ऐका, एका ताटात जेवणाचे 2 पाहिजे. याचे गुण त्याला जातात, त्याचे गुण याला येतात. पहिला फायदा. आणि दुसरा फायदा नाना, 2 ताटं धुवायची गरजच नाही, एकावरच भागतंय. येतंय लक्षात? ऐका, जशी पत्नी मालकाची वाट बघत गॅलरीत उभी आहे, उमेदवार निवडणुकीची वाट बघत चव्हाट्यावर उभा आहे, तसं आई संध्याकाळच्या वेळेला वाट बघत, लेकराची वाट बघत त्या ठिकाणी अंगणात उभी आहे. लेकरू आलं की पटकन त्याला जवळ घेईल, कुरवाडल, जवळ घेऊन त्याला ममता प्रेम देईल आणि पोटभर जेवू घालल. मायका, आई जशी लेकराची वाट बघत उभी आहे, पत्नी जशी मालकाची वाट बघत उभी आहे, उमेदवार जसं निवडणुकीची वाट बघत उभा आहे, तसा माझा देव सुद्धा उभा आहे. कशा करता? वाट पाहे उभा, भेटीची आवडी, वाट पाहे उभा, भेटीची आवडी, वाट पाहे भक्ताची पहाट, तसा माझा देव भक्ताची वाट बघत उभा आहे, म्हणून माझा देव उभा. हे पहिलं कारण. दुसरं कारण, माझा देव तत्परतेने उभा आहे. तत्परतेने म्हणजे कसा? आता इथं नेमकं तरुण दिसत नाही मला, तरुण पुढच्या वर्षी आणावे लागतील धरून, नाही का? ऐका, आपल्या लेकरांना, आपल्या पोरांना कीर्तनात आणत चाला दादा, गरज आहे. कारण कीर्तन एक मात्र असं ज्ञानाचा मंडप आणि कीर्तनाचं एक मात्र असं स्थान आता लोकांकरता शिल्लक आहे, जिथं मनाची मनगट बळकट केली जात आहे. दादा, परिस्थिती ही आहे सध्या नाना, रस्त्यानं जर तुम्ही 10 किलोमीटर प्रवास केला ना, तर त्या 10 किलोमीटरच्या आतमध्ये पंत आपल्याला कमीत कमी 25 ते 50 बॅनर
भावपूर्ण श्रद्धांजलीचे सापडतील. आणि नाना शोकांतिका वाटते, या 10 किलोमीटर मध्ये दिसणाऱ्या बॅनरवरचे 50% फोटो यांची वय मर्यादा 18 ते 25 आहे. किती आहे वा काय म्हणता? 18 ते 25 वय मर्यादा आहे. शोकांतिका आहे आपल्याकरता. आमची लेकरं, आमच्या लेकरांची मनगट आम्ही बळकट केली, पण मनाची मनगट अजून बळकट झाली नाही नाना. आणि आपल्या लेकरांची मनाची मनगट जर बळकट करायची असतील तर त्यांना कीर्तनात आणावं लागेल. कीर्तन एक मात्र असं साधन आहे. ऐका, तुमच्या हातात बोट किती आणि त्या बोटात नसा किती हे सांगण्याकरता विज्ञान आहे, पण ती हाताने आपण टाळी वाजवली पाहिजे हे सांगण्याकरता तुम्हाला कीर्तनाच्या मंडपातच यावं लागेल. ऐका पुढे, तुम्ही पैसा कसा कमवायचा ते कोणीही सांगेल, पण पैसा कमवल्यानंतर तो पैसा कसा आणायचा आणि कसा मार्गी लावायचा हे सांगण्याकरता आणि याचं मार्गदर्शन ऐकण्याकरता आम्हाला जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा उघडावाच लागेल. ऐका, BMW मर्सिडीज फरारी कोणी घेईल रवी बाबा, कोणी घेईल BMW मर्सिडीज फरारी कोणी घेईल ते कोणी तुम्हाला सांगेल कसं घ्यायचं, पण ती ब्रँडेड कार घेतल्यानंतर त्या कारमध्ये आपलं अधिष्ठान म्हणजे माय बापाला बसवून आपण पंढरपूरला नेलं पाहिजे हे सांगण्याकरता तुम्हाला कीर्तनातच यावं लागेल. म्हणून कीर्तन मर्यादा आमच्याकरता महत्वाची आहे. आमच्या लेकरांना आम्ही कीर्तनात आणलं पाहिजे. पण चला आता कोणी नाही, पण जवळपास कोणाला तरी इथं धरावं आणि बोलावं. तुम्ही याच गावचे का? याच गावचे ना? बरं, वा वा, सापडले वा, आमचे तरुण सापडले आम्हाला. नाव काय तुमचं? गणेश दादा. ऐका, गणेश दादा चापडगावचे. खेळ खेळायचं आपलं, सोडा बोलू नका, आपल्याला खेळ खेळायचं. गणेश दादा चापडगावचे. ऐका, चापडगावचे का? ओळखा ना, आधार कार्ड पाहू नाही ना? गणेश दादा चापडगावचे. गणेश दादा किती लेकर तुम्हाला? लेकर किती? अच्छा, लग्न नाही झालं का? मला वाटलं लग्न झालं. चला ऐका, मी काल कीर्तनात असंच म्हणलो महाराज एकाला. त्याला म्हटलं, समोर बसलेला एक व्यक्ती, बाबा कधी कधी काय असतं, कीर्तन म्हणजे हे रेडीमेड दुकान आहे, कोणाला कुठलं माप फिट्ट बसवून सांगता येत नाही. एक समोर बसलेले, मी त्यांना पाहिलं आणि सहज त्यांना म्हणलं, आज चालू कीर्तन, अर्धे कीर्तन. त्यांना म्हटलं का हो, तुमचं लग्न झालंय वाटतं. ते एवढं म्हणल्याबरोबर हसलं ना, एवढं म्हणल्यावर हसलं, पण त्याच्या आधी ते काही हसत नव्हतं. मग कीर्तन संपल्यावर गावकरी माझ्याकडे आले, दक्षिणा नारळ घेऊन आले. म्हणे बाबा दक्षिणा नारळ देतो, पण प्रश्न म्हटलं काय? म्हणे तुम्ही हे कसं काय ओळखलं त्याचं लग्न झालंय? कारण माता माऊलीचं लग्न झालं पटकन लक्षात येतंय. पायात जोडवे, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, पटकन लक्षात येतंय. माणसाचं लग्न झालंय कसं ओळखायचं? म्हटलं ज्याचं तोंड पडेल समजाव त्याची लंका पेटलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गणेश दादा आपल्या गावातले गणेश दादा आणि आता आमच्या दोघांमध्ये खेळ होणार. ऐका, गणेश दादा काय करायचंय, इथून उठायचं आणि पळत जाऊन 3 म्हणल्याबरोबर पंथांच्या दुकानाला हात लावायचा आणि पुन्हा माघारी स्टेजवर येऊन थांबायचं. ऐकताय सर्व? दोघांमध्ये रामेश्वर महाराज आणि गणेश दादा मध्ये ही शर्यत आहे. आता मी 1 2 3 म्हणणार, तुम्ही माझ्यासोबत 1 2 मी म्हणणार, 3 तुम्ही म्हणायचा. जसं तुम्ही 3 म्हणलात आम्ही दोघं, बोला ना आम्ही दोघं, काळजी करू नका, मी ते घ्यायला परत येईल, काळजी करू नका. तुम्ही म्हणला आज भागताय की काय? तसं काही होत नाही. ऐका, मी 2 म्हणाल, तुम्ही 3 म्हणायचा. 1 2 एवढ्यावर आम्ही जागचे हल्लं ना महाराज, थोडं मोठ्यानं बोला. 1 2 धावलो आम्ही दोघं. गृहीत धरा, खरं खरं सांगा चापडगावकर, तुम्हाला तुमच्या शेजारची शपथ आहे, आम्ही दोघं धावल्यानंतर शर्यत कोण जिंकणार? कोण जिंकणार? काय फामटे भाऊ तुम्ही, गावाच्या माणसाची बाजू घेताय तुम्ही. गणेश जिंकणार म्हणे. का बर? तो तरुण आहे म्हणून. अहो असू द्या तरुण, आम्ही पण एका गावचा नाही महाराज, 40 गावचा माल आहे आणि त्याच तात भरमसाठ आहे. ऐका, गणेश नाही जिंकणार ते रामेश्वर महाराजच. का? गणेश तुला वाईट नाही वाटत ना भाऊ? हा ऐक, कारण सांगतो. गणेश हा बसलेला आहे आणि रामेश्वर महाराज हे उभे आहेत. गणेश उठून उभा राहीपर्यंत रामेश्वर महाराज अर्ध्यावर पोचलेले असतील. माझा देव याच्याकरता उभा आहे. माझा देव म्हणतो संकटकाळी तुम्ही फक्त आवाज द्या की पुढच्या क्षणाला धावून आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून माझा देव उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बरं, तिसरं कारण का उभा आहे देव? आपल्यापेक्षा की आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे, आपण शास्त्रामध्ये सांगितलं आपण उभं राहिलं पाहिजे. आणि संत ही देवापेक्षा बडीवान आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बडी. हा, आणि म्हणून
संत येताना दिसलेत की देव उभे राहतात. म्हणून माझा देव उभा आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवरिया. आणि त्या देवाचे दोघं हात कमरेवर आहेत. मग एका शेतकऱ्यानं म्हणले त्याचं कारण असं आहे. काय कारण आहे? शेती करता करता जर दिवसभर आपण दमलो की बांधावर येतो आणि बांधावर आलात की दोघं हात कमरेवर ठेवतो आणि श्वास मोकळा सोडतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हा काय हा श्वास नाही, हा वास आहे. हा वास श्वास समजत चला ना थोडस ऐका. कमरेवर हात ठेवले की आपण मात्र श्वास मोकळा सोडतो. तुकोबरायांची भावना एवढी गोड आहे. तुकोबराय नाटात म्हणतात, तुकोबराय म्हणतात माझा देव हा मागच्या जन्माचा म्हणजे पुंडलिकाच्या भावार्था. बरोबर ना? गोकुडी होणी झाला येता तो कृष्ण परमात्मा आहे. आणि त्यानं मागच्या अवतारामध्ये लहानपणातच 6व्या दिवशी पुतनेला मारलं. अनेक राक्षसांना ठार केलं. एवढ्या दैत्यांना मारता 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 कुठेतरी माझा देव भागला असेल, दमला असेल. म्हणून माझ्या देवाचे दोघं हात कटेवर आहेत. दोन्ही हात ठेवोनी कटे, दोन्ही हात ठेवोनी कटे. टाळी टाळी वाजवा, टाळी. भागला सी माय बाबा. भागला असेल म्हणून देवानं कमरेवर ठेवले. दुसरं कारण देवानं कमरेवर हात का ठेवले? भवसागर तरता कार्य करीत असे चिंता. पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या त्याचे पायी हाला मिठी. बाबा तुम्ही माझ्याकडे या. हा भवसागर कसा आहे? तरण्याकरता केवढं पाणी आहे? कमरे एवढंच पाणी आहे. पण मला भेटला तर जो मज होय अनन्य क्षरण तयासे निवारी मी जन्मर. म्हणून तुम्ही माझ्याकडे या. म्हणून माझा देव कमरेवर हात ठेवून उभा आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. मग तुमच्या देवाचं नाव तरी काय? विठोबा रखुमाई.
ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या एका चरणावर थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं चरण आहे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. बाबा माझ्या देवाला माझा देव सुंदर दिसतो, पहिलं कारण ध्यान आहे. दुसरं कारण माझ्या देवाच्या अंगावर सुद्धा अलंकार आहे. लोक सुंदर दिसण्याकरता हातात अंगठ्या घालतात, एक नाही दोन नाही तीन तीन माझ्यासारख्या, फक्त बघू नका. लोक सुंदर दिसण्याकरता गड्यात चैन घालतात. माझ्या देवानं सुंदर दिसण्याकरता माझ्या देवानं सुद्धा अलंकार परिधान केलेत. कुठले? मकर कुंडले तळपती श्रवणी. दुसऱ्या चरणात 2 अलंकार आणि तिसऱ्या चरणात 2 अलंकार. दुसऱ्या चरणात काय? तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान, हे 2. आणि पुढच्या चरणात 2 अलंकार. का हो तुमच्या देवाला अलंकार आवडतात? हो, शास्त्रकार सुभाषितकार असं म्हणतात. नमस्कार प्रियो भानु जलधारा प्रियो शिवहा अलंकार प्रियो विष्णू ब्राह्मणम मोदकम प्रिया. बाबा अलंकार प्रियो विष्णू, माझ्या देवाला अलंकार आवडतात म्हणून माझ्या देवानं अलंकार परिधान केलेले. आणि असा अलंकार परिधान करणारा अलंकाकृत असणारा देव मला एवढा आवडतो. सुंदर चाल म्हणायची आम्हाला ऐकायचंय, समाधान करायचंय. रवी बाबा संजू बाबा दोघंजण मिळून म्हणा. आणि तो देव एवढा सुंदर दिसतो कारण काय? तुकोबाराय म्हणतात त्या देवाला माझं त्याच्यात विराजमान झालेल्या अभंगाचं शेवट. तुगा म्हणे माझी हिची सर्व तुगा म्हणे माझी हिची सर्व सुख. तुका तुळसी हार गळा